ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारूढची यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 पासून सुरुवात होत आहे। तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात 12 वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो। त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस सांज सोहळ्याचा कार्यक्रम होतो। 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेबू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला आपलं कलेक्टर कचेरी आल्यापासून त्या ठिकाणी सरकारी होतो हिरेबूना। त्याच्यानंतर मंदिरात पोहोचल्यानंतर पहिला अमृत लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तैलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा 68 लिंगास मार्गस्थ होतात। त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेबू आणि देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुगडी पूजी होती, त्यानंतर संमती पूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम होऊन त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक होऊन पुन्हा धार्मिक कार्य सुरू होतो। नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधीस त्यानंतर सिद्धेश्वर गदगीस करून पुन्हा 68 लिंगास प्रस्थान होतात। त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी इथून नंदीध्वज संमती कट्याला आल्यानंतर त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखीतील मूर्तीस करमुडगी लावून स्नान घालता येतो। त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजला स्नान घालण्यात येतो। त्याच्यानंतर अमृतलिंगापाशी एक विधी होती, धार्मिक विधी गंगा पूजन हिरेबू आणि देशमुख यांचं। मग तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सीताराम शहराची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिरेबू वाड्यात येतात। त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30ला इथून निघून जुने फौजदार चौक आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा फडी बांधल्यानंतर त्याची हिरेबूची असते पूजा होऊन नंदीपोत होम मैदानापाशी मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी त्या दिवशी एकच नंदीध्वज पकडणारा सोमनाथ मेन याचा मान असतो, तो एकटा तिथं घेऊन होतो। व त्या ठिकाणी होम विधीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झालं होतो। त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक येतो व त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात येतो। मंदिरात पुन्हा या वाड्यात आल्यानंतर इथं जे नंदीध्वज पकडत बहिणीचे मानकरी त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे नंदीध्वज सर्वांना महाप्रसाद होतो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी 4:30 वाजता आपण निघतो। निघाल्यानंतर आपलं होम मैदानावर पोहोचतो। तिथून कार्यक्रम होऊन आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर जातो। पहिला आम्ही आणि पालखी 5 योगदंड आणि पालखी 5 फेऱ्या मारतो। नंतर 1 ते 5 मारतात, नंतर 2 काट्या मारतात। झाल्यानंतर त्या ठिकाणी टिपून पुन्हा नंदीध्वज घरी येतात। घरी आल्यानंतर 17 तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त होतो। आम्ही जो भगवा ड्रेस घातलेला असतो तो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही इथं घरी येतो, तो भगवा ड्रेस इथं उतरवतो। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं 2 काट्या पुन्हा पूजा होऊन हिरेबू देशमुख मंदिरात येतो। मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी 5 फेऱ्या होतात, 7 काय त्यानंतर कपडे काढायचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम 5 दिवसाचा आहे। आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संक्रांतीचा सण आहे, तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा। शक्यतो लवकरात लवकर पूजा आटपून धार्मिक विधी लवकरात व्हावा अशी आमची इच्छा आहे। आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये। आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात, आम्ही शक्यतो लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न करू। अक्षता सोहळा वेळेत होण्याचं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं। आता मी परत काय बोलू, माझ्या डोक्यात एकच असते 4 दिवस एकदा नंदीध्वज इथनं निघाले कधी मंदिरात पोहोचतील, मंदिरात पोहोचून कधी घरी हेच माझ्या डोक्यात। भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना आम्ही का सांगा की शक्यतो लवकरात लवकर पूजा करून आम्हाला सहकार्य करा। ह्या सर्व भाविकाच्या हातात आहे। भाविकांनी जर लवकर पूजा केली आम्ही मार्गस्थ होतो। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।